विजेचा शॉक लागून खासगी लाईनमनचा जागीच मृत्यू। महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा, संतप्त गावकऱ्यांनी केले पुसद वाशिम रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन। नामदेव पांडुरंग मरकड असे मृत खासगी लाईनमनचे नाव। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील रोहाडा येथील घटना। महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा केला होता बंद, मात्र काही वेळातच विद्युत पुरवठा सुरू केल्याने खासगी लाईनमनचा विद्युत खांबावर शॉक लागून मृत्यू। नातेवाईक गावकरी संतप्त। संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी। मार्केट बेलोरा गावातला आमचा भाऊच आहे। हा लाईनीच्या डिपार्टमेंटचे जेवढे व्यक्तीचे कामं राहायचे, गावातले पूर्ण लाईनीचे कामं राहायचे, ते हा कामं करायचा। आज रोड्यामध्ये काम करत असताना त्यांनी लाईनीच्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीला, ऑपरेटरला कॉल केला आणि लाईन बंद मागितली। त्यानंतर खांब्याच्या वर चढला तो। आज खांब्याच्या वर चढल्यानंतर तो लाईन दुरुस्त लाईनचे जे काम करायचा होता तर तो लगेच तिथं चिपकला। काम करायच्या अगोदरच तिथं त्याची बेंचेस वगैरे सगळी त्याच्या टी शर्टला तशीच लटकून आहे, म्हणजे तो गेल्या वर चिपकला होता। तर बहुतेक त्या ऑपरेटरनी लाईन बंद केलेली नाही, तर त्या डिपार्टमेंटच्या हा निष्काळजीपणामुळे आमचा भाऊ आज मरण पावलेला आहे। ॲम्ब्युलन्स इथंच थांबलेली आहे। 2 घंटे 3 घंटे झालेले, अजून डिपार्टमेंटचा माणूस एकही इथं आलेला नाही घटनास्थळी, आणि ॲम्ब्युलन्स वगैरे इथंच आहे। हा वाशिम आणि पुसद रोड, बेलोरा रोड हा पूर्ण चक्काजाम झालेला आहे। सर्व व्यक्ती इथं आलेले आहेत। बेलोरा गावातले, रोडा गावातले, जवळपासच्या आजूबाजूचे 5-6 खेड्यातले लोक इथं उभे आहेत सगळे। याच्यामुळेच येतं की हा व्यक्ती चांगला होता, प्रत्येक कामं करायचा, डिपार्टमेंटचेच कामं करायचा, आणि डिपार्टमेंटचाच माणूस आज तिथे हजर नाही आहे। हा एवढ्या निष्काळजीपणामुळे आज ही 3री-4थी घटना आहे की त्याला लाईनीच्या कामामुळे व्यक्ती मरण पावले आहेत। हे सगळे डिपार्टमेंट लक्षात घ्या, आणि हे जे नुकसान झालेलं आहे आमच्या भावाचं, त्या पूर्ण भरपाई, नुकसान भरपाई जी काय असेल ती तातडीने करून द्या, आणि आताच्या आता डिपार्टमेंटचा माणूस आला पाहिजे, नाही तर तोपर्यंत हा रस्ता इथं असा जाम राहील। तुमची मागणी काय? आमची मागणी म्हणजे आमच्या त्या कुटुंबातील एका व्यक्तीला एक तर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी द्या, नाही तर त्यांना जेवढा निधी लागेल त्याचं आयुष्य, मुलांचं 2 मुलं आहेत त्याच्या मागे, 2 छोटे मुलं आहेत, त्याच्या मुलाचं पूर्ण आयुष्य चांगलं झालं पाहिजे। अशी कोणती जी मदत राहील ती आता आम्ही सगळे मिळून सांगू ती करा, नाही तर एक डिपार्टमेंटला आमच्या त्याच्या पत्नीला, नाही तर मुलाला तर वेळ लागेल, पण पत्नीला डिपार्टमेंटमध्ये आज रोजी नोकरी द्या, तेव्हाच हा सगळ्याच लिफ्ट होईल।